सत्यजित राय तो उंच माणूस या मालिकेच्या पुढील भागात मी आपले सहर्ष स्वागत करतो। आज आपण सत्यजित राय यांनी निर्माण केलेल्या 2 चित्रपटाबद्दल बोलणार आहोत। हे 2 चित्रपट एकत्रित यांचा विचार करण्याचे कारण हे की हे दोन्ही चित्रपट उर्दूतील प्रसिद्ध कथाकार प्रेमचंद यांच्या कथावर आधारित आहेत। प्रेमचंद हे अतिशय नावाजलेले आणि श्रेष्ठ कथाकार म्हणून मानले जातात। त्यांच्या 2 कथा सत्यजित राय यांनी निवडल्या आणि त्यापैकी सुरुवातीला त्यांनी ज्या कथेवर चित्रपट काढण्याचे ठरवले त्या कथेचे नाव होते शतरंज के खिलाडी। शतरंज के खिलाडी ही कथा 1857 सालच्या उठावावर आधारित अशा प्रकारची कथा होती। हा काळ ब्रिटिश अंमल भारतामध्ये सुरू होण्याचा काळ होता। ब्रिटिशांनी हळूहळू भारतात पाय रोवण्याचा प्रयत्न सुरू केला होता आणि त्याबरोबरच भारतीय संस्थानापैकी एक संस्थान गिळंकृत करण्याचा देखील त्यांनी प्रयत्न सुरू केला होता। या काळामध्ये भारतामध्ये जी संस्थाने होती त्या संस्थानाचे राजे किंवा नवाब हे अतिशय विलासी आणि स्वतःच्याच ऐश आरामामध्ये मग्न असल्यासारखे असे होते। त्यापैकीच एक होता अवधचा वाजिद अली शाह। हा राजा जसा होता तसाच त्याची प्रजा देखील होती। राजालाच कसले गांभीर्य नव्हते, त्यामुळे प्रजेला तर ते असण्याचे काही कारणच नव्हते आणि प्रजाही प्रजेच्या बरोबर त्याचे सरदार देखील विलासामध्ये आणि ऐश आरामामध्ये दंग होते। या ऐश आरामी वृत्तीमुळे आणि या निष्क्रियतेमुळे भारताचे स्वातंत्र्य कसे धोक्यात आले आणि हळूहळू भारत कसा इंग्रजांच्या ताब्यात गेला हा इतिहास सर्वांनाच माहीत आहे। यातल्या एका छोट्या कालखंडावर प्रेमचंद यांनी ही कथा लिहिली होती। या कथेची मुख्य पात्रे 2 मीर आणि मिर्झा हे 2 नवाब होते राजाच्या पदरी आणि हे 2 नवाबांना तसे काहीच काम नव्हते। घरची श्रीमंती होती आणि राजाची नोकरी ही फक्त नावापुरती होती, त्यामुळे उरलेला वेळ काय करावा ते बुद्धिबळे खेळण्यामध्ये हा वेळ घालवित। पुढे तर त्यांना या बुद्धिबळाचे एवढे व्यसन लागले की त्यांनी घरदार आणि बायकापोरे यांच्याकडे देखील दुर्लक्ष करण्याचा सुरुवात केली। ते सतत बुद्धिबळाच्या खेळामध्ये मग्न असत। झाले असे की राजावर इंग्रजांनी स्वारी केली। स्वारी केल्यानंतर राजाने ज्यावेळेस आपल्या सैनिकांना एकत्र बोलावले, सरदारांना एकत्र बोलावण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी हे दोघे सरदार आता आपल्याला लढाईवर जावे लागते काय हे यामुळे भिवून हे दूर जाऊन लपून बसले आणि एका विरान जागेमध्ये जाऊन त्या ठिकाणी ते बुद्धिबळाचा डाव मांडून खेळत राहिले। राजाचे काही का होईना, त्यांना त्याचे काही नव्हते, परंतु आपसामध्ये त्यांची एवढी दुश्मनी होती की एकमेकाच्या लाकडी राजाच्या जीवावर मात्र ते उठलेले होते। आपला राजा वाचवायचा आणि दुसऱ्याच्या राजाचा बळी घ्यायचा या खेळामध्ये ते इतके गर्क झालेले होते की स्वतःच्या देशाचा राजा देखील बळी पडतो आहे इकडे त्यांचे मुळीच लक्ष नव्हते। आणि कथेच्या शेवटी एकाचा राजा बळी पडतो आणि दोघे जण एकमेकाशी तलवारीने युद्ध करतात आणि अल्लाला प्यारे होतात। ही कथा मूळ हिंदी उर्दूमध्ये होती आणि सत्यजित राय यांनी हा चित्रपट ही हिंदीमध्ये निर्माण करण्याचे ठरवले। पण मुळात असे झाले की हिंदीमध्ये चित्रपट निर्माण करण्यासाठी हिंदी सिनेसृष्टीचे काही कायदे पाळणे आवश्यक होते। त्यापैकी एक म्हणजे हिंदीच्या प्रेक्षकांना या कथेवरचा एक छोटासा लघुपट चालला नसता। एक अतिशय लहान 7-8 पृष्ठांची कथा होती आणि याच्यावर फार ते 40-45 मिनिटाचा सिनेमा झाला असता, परंतु हा व्यावसायिकदृष्ट्या चालणे शक्य नव्हते। त्यामुळे सत्यजित राय यांनी या कथेवर पूर्ण लांबीचा असा चित्रपट काढण्याचे ठरवले। हा चित्रपट मग काढत असताना त्यांना लक्षात आले की केवळ जर आपण ह्या 2 सरदारांच्या जीवनावर किंवा
त्यांच्या हालचालीवर जर समजा लक्ष केंद्रित केले तर एवढा वेळ आपल्याला चित्रपटामध्ये आणता येणे शक्य नाही. मग त्यामुळे या चित्रपटामध्ये मूळ कथेत नसणारी अनेक पात्रे आणली. वाजिद अली शाहला त्यांनी कथेमध्ये आणले. वाजिद अली शाह बरोबर त्यावेळेचा इंग्रजांचा जो व्हाईसराय होता त्याला देखील त्यांनी या कथेमध्ये एक महत्त्वाचे स्थान दिले. इंग्रजांनी ज्या काही कारवाया या अवधला घशात घालण्यासाठी केल्या त्यांचे देखील तपशीलवार त्यांनी चित्रण केले. आणि मग असे करीत असताना असे झाले की चित्रपटाची लांबी खूपच वाढली. तो जवळजवळ 2 तास 10 मिनिटाचा झाला. मात्र यामुळे दुसरी गोष्ट अशी झाली की एकाच वेळी राजा, इंग्रज, त्यांचे सैन्य, त्यांच्या कुटील कारवाया, राजाचा विलासीपणा यांचे चित्रण होते. आणि त्याच पातळीवर दुसरीकडे ह्या 2 सरदारांच्या घरगुती गोष्टी, त्यांच्या पत्नी, त्यांचा जो निष्क्रियपणा, त्यांचे बुद्धिबळ प्रेम, ह्या दोन्ही गोष्टींची सांगड घालणे काहीसे अवघड बनले होते. हा चित्रपट भव्य प्रमाणावर काढायचा होता आणि तो रंगीतही काढायचा होता. त्यामुळे तो लोकप्रिय होणे ही एक गरज होती. यासाठी सत्यजित राय यांनी हिंदीतील 2 लोकप्रिय नटांना यामध्ये महत्त्वाच्या भूमिका दिल्या. ते म्हणजे संजीव कुमार आणि अमजद खान. या कथेमधील जे 2 नवाब आहेत त्या 2 नवाबांच्या भूमिका एक संजीव कुमारला दिली गेली आणि एक सईद जाफरीला दिली गेली. वाजिद अलीची भूमिका अमजद खानने केली. अमजद खानचे शोलेमधील काम सत्यजित राय यांना अतिशय आवडले होते आणि त्यांना वाटले की वाजिद अली शाहची भूमिका हा अतिशय चांगली करू शकेल. त्याबरोबरच त्यामध्ये जनरल ऑट्रॉनचे जे पात्र होते त्या पात्राचा काम करण्यासाठी सत्यजित राय यांनी थेट रिचर्ड अटनबरोला बोलावले. हा अटनबरो ब्रिटनमधला एक फार मोठा कलाकार. परंतु सत्यजित राय यांनी बोलावले आहे असे म्हटल्यानंतर तो भारतामध्ये आला आणि बिनतक्रार त्याने बरेचसे काम त्यांना खास करून दिले. आणि या सरदारांच्या पत्नीच्या भूमिकेसाठी त्यांनी शबाना आझमी आणि फरीदा जलाल या हिंदीतील 2 लोकप्रिय तारकांना घेतले. या साऱ्यांनी आपली कामे अतिशय उत्तम अशी केली होती. विशेषतः संजीव कुमार आणि सईद जाफरी यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहण्यासारखी होती. अमजद खानने देखील आपले काम मन लावून केले. या चित्रपटाचे संगीत अर्थातच सत्यजित राय यांनी दिले होते आणि सत्यजित राय यांनी या चित्रपटात अमजद खान यांच्याकडून एक गाणेही म्हणून घेतले. त्या चित्रपटामध्ये काही नृत्य होती. त्या नृत्यांचे दिग्दर्शन बिरजू महाराज यांनी केले. अशा प्रकारे हा चित्रपट तयार तर झाला, परंतु तो प्रदर्शित झाल्यानंतर तो फारसा चालला नाही. याची 2-3 कारणे होती. एक म्हणजे हा चित्रपट मूळ कथेपेक्षा खूपच वेगळा झाला होता आणि त्याच्यामध्ये चर्चा खूप आलेली होती. 2 वेगवेगळ्या कथासूत्रांची जोडणी उत्तम प्रकारे झालेली नव्हती. आणि त्याबरोबर झाले असे की हा चित्रपट ज्या हिंदी प्रेक्षकासाठी केला होता त्या प्रेक्षकाला हे सारे नवीनच होते. 1977 साली हा चित्रपट आला आणि तो चित्रपट मी त्याच वेळेस औरंगाबाद येथे पाहिला होता. म्हणजे मी त्यावेळेस शिशीच्या आतलाच होतो. हे याच्यासाठी सांगतो की मी त्यावेळी एक हिंदी चित्रपट पाहणारा रसिक होतो आणि मला आठवते की त्यावेळी चित्रपटगृहातून बाहेर पडणारी जवळजवळ सारी मंडळी कुछ समजा नाही असे म्हणतच बाहेर येत होती. एक म्हणजे हा चित्रपट थोडासा गंभीर आणि अभ्यासकांच्यासाठी होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यामध्ये हिंदी, उर्दू आणि इंग्रजी यांचा देखील भरपूर असा वापर होता. आणखी काही गोष्टी अशा झाल्या की या चित्रपटामध्ये राय यांना
जे काही सांगायचे होते किंवा जे काही दाखवायचे होते ते प्रेक्षकांना जवळजवळ समजलेच नाही. परदेशात देखील हा चित्रपट फारसा चालला नाही. त्याचे कारण पुन्हा वेगळेच होते. त्यांना, परदेशातील प्रेक्षकांना आणि परदेशातील टीकाकारांना भारतीय समाज जीवनाविषयी किंवा भारतीय राजकारणाविषयी फारसे काही प्रेम नव्हते. त्यामुळे यातली गुंतागुंत समजून घेण्याचा त्यांनी मुळीच प्रयत्न केलेला नाही. सलमान रश्दी यांनी या चित्रपटाविषयी एक फार उत्तम कॉमेंट केली आहे. ते म्हणतात की सत्यजित राय हे सामान्य माणसाचे कवी आहेत, परंतु भव्य ऐतिहासिक पटावर काम करणे हे त्यांना जमत नाही. आणि आतापर्यंत आपण पाहिले आहे की रायच्या चित्रपटामध्ये जो एक भावनिक ओलावा असतो आणि एकमेकांच्या व्यक्तींच्या संबंधामधील जे काव्य त्यांच्या चित्रपटामधून येत राहते ते काव्य या ठिकाणी जवळजवळ अनुपस्थित असे होते. एक गोष्ट या चित्रपटाच्या बाबतीत आणखी सांगितली जाते, अर्थात तिला फारसा पुरावा नाही, परंतु सत्यजित राय यांच्या चरित्रकाराने ती नोंदलेली आहे. तो म्हणतो, त्याच्या म्हणण्याप्रमाणे ज्यावेळी हा चित्रपट मुंबईमध्ये दाखवण्यात आला त्यावेळी रायचा चित्रपट चालू नये अशा प्रकारे मुंबईच्या काही निर्मात्यांनी आणि वितरकांनी प्रयत्न केले. अर्थात याला काही लोकांनी दुजोरा दिला आणि काही लोकांनी नावे ठेवली, परंतु तटस्थपणे पाहिले तरी हा चित्रपट लोकप्रिय होण्यासारखा नव्हताच हे मान्य करावे लागेल. हा चित्रपट फारसा चालला नाही आणि निर्मात्याला खूप नुकसान सोसावे लागले याचे सत्यजित राय यांनाच खूप वाईट वाटले. त्यांनी अनेकदा ते तसे त्याला बोलवून दाखवले, परंतु त्या निर्मात्याची सत्यजित राय यांच्यावर एवढी श्रद्धा होती की तो उलट त्यांचेच समाधान करू लागला. त्यांना तो म्हणाला की जे चित्रपट निर्माण होतात त्यापैकी 70% चित्रपट हे नेहमी तोट्यातच जातात, तुम्ही याची काळजी करू नका. आणि त्यांनी लिहून ठेवले आहे की पुढे जर समजा सत्यजित राय यांनी एखादा चित्रपट काढण्याचे ठरवले तर मी निश्चितच तो चित्रपट निर्माण करील. या चित्रपटाचे फारसे टीकाकारांनीही स्वागत केले नाही. त्या वर्षीच्या फिल्मफेअर अवॉर्डमध्ये मात्र बेस्ट डायरेक्टरचे अवॉर्ड सत्यजित राय यांना मिळाले. परंतु हिंदी चित्रपटाच्या वाटचालीवर या चित्रपटामुळे कसलाही परिणाम झाला नाही. त्यामुळे सत्यजित राय यांचा पहिला हिंदी चित्रपट एवढीच या चित्रपटाची ओळख राहिली आहे. प्रेमचंद यांच्या दुसऱ्या कथेवर 1981 साली सत्यजित राय यांनी सद्गती हा चित्रपट तयार केला. हा चित्रपट ही एका अतिशय छोट्या अशा लघुकथेवर आधारित होता. भारतीय समाजातील जी एक फार मोठी विषमता आहे आणि या विषमतेमध्ये खालच्या समजल्या जाणाऱ्या जातींचे लोक कसे भरडले जातात, त्यांचे जीवनही कसे पशुतुल्य बनते आणि त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांची कशी अवहेलना होते याची ही एक अत्यंत धारदार अशा प्रकारची कथा प्रेमचंद यांनी लिहिलेली होती. या कथेवर चित्रपट होऊ शकत नाही हे सत्यजित राय यांच्या लक्षात आले होते. म्हणजे तो पूर्ण लांबीचा चित्रपट करता येणार नाही हे त्यांनी ठरवले होते. त्याबरोबरच हा चित्रपट दूरदर्शन निर्माण करणार होते आणि त्यामुळे दूरदर्शनला हा चित्रपट फक्त 50 ते 55 मिनिटाच्या आत तयार करायचा होता आणि ते राय यांना योग्यच वाटले. या चित्रपटाची कथा एका चांभाराची कथा होती. हा चांभार आपल्या मुलीच्या लग्नाची तारीख काढण्यासाठी किंवा सोयरीक ठरवण्यासाठी म्हणून गावातल्या एका ब्राह्मणाकडे जातो. त्या ब्राह्मणाला तो विचारतो की माझ्या मुलीच्या सोयरीकीची मला तारीख काढून द्या. पण त्यावेळेस त्याच्याकडे काही अनेक कामे पडलेली असतात आणि त्या ब्राह्मणाला वाटते की हा आलेला आहे आणि त्याच्याकडून आपण ही कामे करून घेऊ. आणि मग ती कामे करत असताना त्याच्या लक्षात येत नाही की ह्या माणसाने आता पोटात याच्या काही नाही. त्याने आणि इकडे त्या ब्राह्मणाला
नकार देण्याचे देखील धैर्य या दुःखीमध्ये नसते. त्यामुळे तो चांभार त्या श्रमाने मरण पावतो आणि मरण पावल्यानंतर त्याच्या प्रेतामुळे जो काही एक उत्पात निर्माण होतो गावामध्ये, आणि मग ते प्रेत त्याची वाटचाल लावण्यासाठी म्हणून त्या पुजाऱ्याला जे काही करावं लागतं त्याची अशी एक भीषण अशा प्रकारची कथा प्रेमचंद यांनी या चित्रपटात मांडली होती. हा चित्रपट हा सत्यजित राय यांचा सर्वाधिक क्रूर चित्रपट आहे असे सुनील गंगोपाध्याय यांनी म्हटले होते आणि ते खरेच होते. ह्या चित्रपटाची जी थेट अशी रचना सत्यजित राय यांनी केली होती. काही वर्षानंतर ज्यावेळी श्याम बेनेगल यांनी सत्यजित राय यांची दीर्घ मुलाखत घेतली आणि त्यांच्यावर एक डॉक्युमेंटरी काढली, त्यावेळी राय त्यांना म्हणाले होते की ह्या चित्रपटाच्या कथेमध्ये मला कसलाही बदल करता आला नाही आणि मला तो करायचाही नव्हता, कारण ही कथा इतकी थेट होती की या पद्धतीनेच मला गेले पाहिजे. मी आतापर्यंत या पद्धतीचा चित्रपट काढला नव्हता, म्हणून मी त्या कथेमध्ये कसल्याही प्रकारचे बदल केले नाही. या चित्रपटासाठी सत्यजित राय यांनी जे निवडले ते कलाकारही फार अप्रतिम होते. त्या चांभाराच्या भूमिकेसाठी त्यांनी ओमपुरीची निवड केली. त्याच्या पत्नीच्या छोट्या भूमिकेसाठी त्यांनी स्मिता पाटीलला घेतले, तर पुजाऱ्याच्या भूमिकेसाठी त्यांनी मोहन आगाशेला घेतले आणि त्याच्या पत्नीच्या भूमिकेसाठी गीता सिद्धार्थची निवड केली. हे चारही अतिशय कसलेले कलाकार होते आणि त्यांनी आपली नावे, आपली जी कामे आहेत ती अतिशय उत्तमपणे पार पाडली. एकंदरीतच हा चित्रपट राय यांच्या अत्यंत श्रेष्ठ चित्रपटापैकी मानला जातो. परंतु झाले असे की हा चित्रपट दूरदर्शनसाठी केलेला असल्यामुळे तो कमर्शियली रिलीज झाला नाही आणि त्यामुळे अनेक लोकांपर्यंत तो पोहोचलाच नाही. परंतु ज्याला सत्यजित राय यांचा अभ्यास करायचा आहे त्याने हा चित्रपट मिळवावा आणि अवश्य पाहावा अशी मी शिफारस करेन. सत्यजित राय तो उंच माणूस या मालिकेचा पुढला भाग 5 नोव्हेंबर रोजी प्रकाशित होईल. आपल्याला हा भाग आवडला असेलच तो लाईक करा, सबस्क्राईब करा व आपल्या मित्रांनाही याबद्दल सांगा.